तर गावात एवढे फटाकडे काऊन वाजत होते आणि ह्यो काय विषय हे बघायचा असेल तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळ आवरून निघालो होतो गावात, कारण आज होती रामनवमी. तुम्हाला तर माहितीच आपल्या गावात रामनवमीत सप्ताह बसलेला होता, त्याच्यामुळे आज राम जन्माचा कार्यक्रम होता. गावात आलो तर इकडे मकर गर्दी झालेली होती. तर रामनवमी उत्सव आपल्या गावात खूप वर्षापासून चालत आलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी प्रत्येक घराघरातलं प्रत्येक सदस्य हे उपस्थितच राहतं. राम जन्माचं कीर्तन संपत आलंच होतं, तेवढे तिकडे पाळणा पण बाहेर आणला होता. कीर्तन वगैरे संपल्यानंतर आपले प्रभू श्रीरामांचा जन्म पण एकदम धुमधडाक्यात साजरी केला होता. आपले प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त अक्षयदादा पण त्या ठिकाणी आलेले होते. श्रीरामांचा जन्मोत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी अक्षयदादांचं पण भाषण वगैरे झालं होतं. भाषण वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच मंदिरात दर्शन घ्यायला गेलो होतो. मंदिरात दर्शन घेतलं, मन खूप प्रसन्न झालं होतं. त्याच्यानंतर ठीक 5 वाजता आपली श्रीरामांची मिरवणूक गावातून निघली होती. खूप धुमधडाक्यात मिरवणूक सुद्धा साजरी झाली. मिरवणूक वगैरे झाली. त्याच्यानंतर रात्री आपल्या गावात दारुगोळ्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवला होता. तर तुम्ही पण तो कार्यक्रम पहा. दारुगोळ्याचा कार्यक्रम बघायला गावात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. तर असा होता आजचा आपला दिवस. असे ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो नक्की करा. तर भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.